नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून जुलै महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी 2984 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। महिला व बालविकास विभागाअंतर्गत हा जो निधी आहे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। विभागाच्या सेंट्रलाइज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये हा निधी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। या निधीची मंजुरी देणारा जीआर देखील शासनाने निर्गमित केलेला आहे। या जीआर मध्ये व्यवस्थितरित्या सांगण्यात आलेला आहे की 2984 कोटी रुपयांचा जो निधी आहे जुलै महिन्याच्या लाभ वितरणासाठी हस्तांतरित करण्यात आलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे। आजच याबद्दलचा जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे आणि येत्या काही 7-8 दिवसांमध्ये राखी पौर्णिमेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये हा जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। यामध्ये तुम्हाला माहितच आहे लाभार्थी महिलांमध्ये आता जवळपास 26 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सरासरी 2,25,00,000 महिलांना हा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे। महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी कुटुंबांमध्ये 2 स्त्रियांना हा 1500 रुपयांचा लाभ दरमहा दिला जातो, ज्यामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा 2 महिलांना एका कुटुंबामध्ये लाभ दिला जातो। तर मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आता येत्या राखी पौर्णिमेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा शासनाचा निर्णय आहे। जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो राखी पौर्णिमेचं औचित्य साधून त्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। जुलै महिन्याचा हप्ता कधीपासून वितरित केला जाईल याबद्दलची अधिकृत माहिती आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पुरवणार आहोत। त्यामुळे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।